श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्री परिषदेला नुकताच आफ्रिका खंडात कॅमेरून इथं प्रारंभ झाला. जगभरातील 166 देशांची शिखर संस्था असलेल्या या परिषदेत तिथल्या प्रतिनिधींसह वाणिज्य मंत्री उपस्थित आहेत. जागतिक व्यापार संघटना मंत्री परिषद काय आहे, तिची स्थापना कधी झाली, भारतासाठी ही परिषद महत्त्वाची का आहे, या परिषदेत कोणत्या विषयांवर चर्चा करण्यात आली, याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जगभरातील देश व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांनी एकमेकांशी प्राचीन काळापासूनच जोडले गेले आहेत. जागतिक बदलांमुळे या व्यापारी धोरणातही बदल होत होते. त्यामुळे या धोरणात एकसूत्रता यावी, यासाठी जागतिक व्यापार धोरणांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर अंतिम आणि सर्वोच्च निर्णय घेण्यासाठी जगभरातील देशांच्या पुढाकारातून 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटना मंत्री परिषदेची स्थापना करण्यात आली. जागतिक व्यापाराचे नियम ठरवणं, त्यात सुधारणा आणि नवीन बहुपक्षीय व्यापार करारांवर चर्चा करून ते लागू करणं हा मुख्य उद्देश परिषद स्थापन करण्यामागे होता. जगभरातील 166 देशांची ही परिषद शिखर संस्था आहे. या शिखर संस्थेच्या 14व्या मंत्री परिषदेला कॅमेरूनची राजधानी याऊंदे इथं गुरुवारी सुरुवात झाली. ही परिषद 29 मार्चपर्यंत चालणार आहे. या परिषदेत भारताच्या वतीनं वाणिज्य मंत्री पियुष गोयल, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रतिनिधित्व केलं. यावेळी विविध विषयांसह द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठीच्या विविध पर्यायांचा आढावा घेण्यात आला. दोन देशातील तंट्यांच्या निराकरणासह आंतरराष्ट्रीय करारात सुसूत्रता आणण्याचं काम ही संस्था करते. त्यामुळेच ही परिषद भारतासारख्या विकसनशील देशांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. जागतिक व्यापार संघटनेची द्वैवार्षिक सभा 26 मार्च 2026 पासून कॅमेरून या आफ्रिकन देशामध्ये सुरू झाली आहे. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1985 साली झाली असून उरुग्वे येथे भरलेल्या जगातील अनेक सर्व देशांच्या वाटाघाटीनंतर या संघटनेची स्थापना झाली आहे. आज पाहतो या संघटनेमध्ये 166 देश आहेत. जगातील सर्व देश, फक्त काही देश वगळता सर्व देश या संघटनेचे सभासद आहेत. आता सध्या जे सभासद नाहीयेत देश, त्यांची नावं इराण, इराक, लिबिया, बेलारूस, सर्बिया, उझबेकिस्तान, तुर्किस्तान हे देश आहेत. ते आता या संघटनेचे सभासद नाहीयेत, पण ते निरीक्षक म्हणून त्यांनी या संघटनेमध्ये ते भाग घेतात. उरुग्वे ते 86 ते 84 या कालावधीत सर्व देशांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर WTOची म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1986 साली झाली. या देशांच्या मंत्रिपदांची सगळ्या मंत्रीगणांची सभा दर 2 वर्षांनंतर वेगवेगळ्या देशात भरत असते. WTO म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, जिच्याद्वारे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या व्यापार कराराची सुसूत्रित अंमलबजावणी व व्यापार करारास मदत करणारी संघटना हा उद्देश आहे. या करारांद्वारे वेगवेगळ्या देशातील नागरिकांचे जीवन कसं सुसह्य करता येईल याचा विचार करण्यात येतो. वेगवेगळ्या देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार करार घडवून आणणाऱ्या अटींची अंमलबजावणी या संस्थेद्वारे केली जाते. मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय व्यापारात सुसूत्रता आणणे, पारदर्शकता आणणे, तसेच वाटाघाटींसाठी आणि आंतरराष्ट्रीय तंट्यांच्या निराकरणासाठी मदत करणे हे WTOचे काम आहे, ज्याच्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकत्रीकरण होऊन सर्व देशांच्या व्यापारामध्ये वृद्धी होत आहे. WTOचे मुख्यत्वे एकमेकांच्या व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे जास्त पसंतीचे राष्ट्र म्हणून मान्यता देणे आणि त्यासंबंधित योग्य ते नियम करून त्यांची अंमलबजावणी करणे हेही एक कर्तव्य WTOचे आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अशा या मंत्र्यांची बैठक ही सगळ्यात अत्युच्च बॉडी असून 2 देशांमधले तंट्यांचे किंवा वादाचे निराकरण करण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येते. सदस्य देशांच्या व्यापार धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठीही त्याची मदत होते. WTOने आतापर्यंत जागतिक व्यापारामध्ये समतोल आणि स्थिरता आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे. परंतु अलीकडे वर्षांमध्ये WTOला खूप आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण सर्व देशांमध्ये आपल्या उत्पादनांना संरक्षण देण्याची प्रवृत्ती बळावत आहे. तसेच तंटा निवारण करण्याची व्यवस्थाही कमकुवत होत चाललेली आहे.
अशा या आव्हानात्मक परिस्थितीत 14वी WTO परिषद भरत असून जागतिक व्यापारामध्ये अनिश्चितता आणि प्रमुख आर्थिक व्यवहारांमधील परिणाम यावर उत्तर त्यांना शोधायचे आहे. हे सर्व तंटे सोडवण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या न्यायाधीशांच्या नेमणुका अमेरिकेने अडवून ठेवली आहेत. तसेच अमेरिकेची आंतरराष्ट्रीय व्यापारात दादागिरी वाढत आहे. आज जरी एकूण आर्थिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा 7 ते 8% असला तरी भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्याच्याकरता या परिषदेमध्ये भारताचा सहभाग आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आपण आता सध्याची परिस्थिती बघितली आणि इराक वॉर आणि ही परिस्थिती बघितली तर सगळ्या व्यापारांमध्ये खूप अनिश्चितता येणार आहे आणि WTO त्याचं कसं निराकरण करतंय हे फार मोठं काम आहे. तसंच WTOनी अनेक निर्बंध सगळ्या देशांवर काढलेले आहेत. सगळ्यात म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कसं थांबवायचं या संबंधीचे काही मूलतत्व WTOनी सगळ्यांना दिलेली आहेत. त्यानुसार भविष्यामध्ये आपले वसुंधरम सहकुटुंबम हे जे तत्व आहे आपलं ते आपल्याला सगळ्यांना पाळायचं आहे आणि जगामध्ये जे काही पोल्युशन होत आहे ते पोल्युशन थांबवण्यासाठी पण प्रयत्न करायचे आहेत. तर त्या दृष्टीने ही WTOची जी सभा आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये चांगले निर्णय भारताच्या बाजूने पण घेण्यात यावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. भारताच्या निर्यातीमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. भारताची अर्थव्यवस्था एकूणच रित्या अतिशय वेगाने वाढत आहे आणि आता जो देश आयातीमध्ये प्राधान्य होतं त्याच्या बदली निर्यातीमध्ये आता त्याला प्राधान्य आहे. आपण सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स या याच्यामध्ये तसेच मोबाईल फोन या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. तसेच मोटार उद्योग म्हणजे अनेक मोटारींची निर्मिती आपल्या देशामध्ये होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये निर्यातीमध्ये वाढ होत असताना आपल्याला अनेक देशांबरोबर व्यापार करणार आहोत आपण आणि अशा परिस्थितीमध्ये WTO कडून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय करारांमध्ये आपण आपल्याला जे काही आपल्या आर्थिक दृष्ट्या जे आपल्याला जो फायदा होईल तो मिळाला पाहिजे. तसंच आपल्याकडील उद्योगांचंही संरक्षण झालं पाहिजे. आता सांगायचं म्हणजे भारताने जवळजवळ 100 देशांच्या बरोबर आतापर्यंत फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे. हे फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे दोन्ही देशांमधील आयात आणि निर्यात याच्यावर सेम कर लागला जावा. त्या दृष्टीने भविष्यामध्ये अनेक तंटे पण उद्भवू शकतात. याचं निराकरण करण्यासाठी WTOनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची आपल्याला अंमलबजावणी करता येईल. त्या दृष्टीने WTOची ही मीटिंग आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आपले प्रतिनिधी त्यामध्ये भाग घेऊन आपल्या देशाला योग्य तो न्याय देतील त्या दृष्टीने प्रयत्न व्हावे. श्रोतेहो, या परिषदेत ई-कॉमर्स मॉरेटोरियम कायमस्वरूपी रद्द करायचा की तो रद्द करून गरीब देशांना महसूल मिळवण्याचा मार्ग मोकळा करून द्यायचा यावर भर दिला गेला आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्स वाढत आहे. त्यामुळे या प्रश्नावर भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं अर्थसंकेत संस्थेचे संस्थापक तथा स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी सांगितलं. जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही 1995 साली स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे तर सदस्य देशांमधील व्यापार सुलभ करणे, सदस्य देशांमधील व्यापाराला नियमबद्ध करणे आणि सदस्य देशांमधील व्यापारात जर काही वाद असतील तर ते वाद सोडवणे. जागतिक व्यापार संघटना ही विविध व्यापार करारांच्या माध्यमातून आयात निर्यात प्रक्रियेत पारदर्शकता आणि समता राखण्याचा प्रयत्न करत असते. सदस्य देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि विकसनशील देशांना संधी उपलब्ध करून देणे यासाठी सुद्धा ही संघटना प्रयत्न करत असते. अर्थव्यवस्थेत संतुलन राखण्यासाठी जागतिक व्यापार संघटना महत्त्वाची भूमिका बजावत असते. ही परिषद मुख्यतः सदस्य देशांमधील व्यापार धोरणं ठरवण्यासाठी घेतली जात असते. यंदाची जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद जी आहे ती आफ्रिकेतल्या कॅमेरून देशातल्या याऊंडे येथे सुरू आहे. आता आफ्रिका खंडात ही परिषद घेण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर विकसनशील देशांच्या मुद्द्यांना अधिक प्राधान्य देता यावं, तसंच जागतिक व्यापारामध्ये विकसनशील देशांना अधिक संधी उपलब्ध कशा करून देता येतील हे सुद्धा त्या परिषदेचं महत्त्व आहे. आपल्या आफ्रिका खंडामध्ये ही परिषद घेण्याचं. जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद ही सर्वोच्च निर्णय प्रक्रिया करणारी बैठक असते. या परिषदेत सर्व सदस्य देशाचे व्यापार मंत्री सहभागी होतात आणि जागतिक व्यापाराचे
नियम, करार व धोरणांवर अंतिम निर्णय या परिषदेमध्ये घेतले जातात. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे देशांमध्ये मतभेद असतातच, पण त्या मतभेद असूनही संवाद आणि सहमतीच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो, जो देशांवरती बंधनकारक असतो. तसंच असे निर्णय घेताना विकसनशील देशांचा हिताचा विचार, पारदर्शकता आणि नियमाधारित व्यापार प्रणाली ह्या सुद्धा गोष्टींना महत्त्व दिलं जात असतं. आता यंदाची जी परिषद आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण यंदाच्या परिषदेत ई कॉमर्सवरची शुल्क माफी, ज्याच्यावरती बरीच चर्चा सुरू आहे. त्याच व्यतिरिक्त डिजिटल व्यापारांचे नियम आहेत, कापूस उत्पादनवर निर्यात आहे, तसंच विकसनशील देशांना मिळणाऱ्या सवलती जे आहेत अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशेषतः ई व्यापारावरील कर धोरण आणि त्याचा महसुलावर होणारा परिणाम हा ह्या परिषदेच्या महत्त्वाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आता या परिषदेचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण इथे घेतलेले जे निर्णय असतात ते जागतिक व्यापाराचे नियम ठरवत असतात. म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं की ई कॉमर्सवरची जी शुल्क माफी जी म्हणतायत ती कायम ठेवायची की नाही, ह्याच्यावरती जी चर्चा चालू आहे, ह्याच्यावरती जी खलबतं चालू आहे, तर त्याच्यावरती ह्या परिषदेत निर्णय होऊ शकतो. आणि जो का निर्णय होईल त्याचा थेट परिणाम देशांच्या महसुलावर आणि देशातल्या उद्योगांवरती होणार आहे. आता भारताची भूमिका जी आहे ह्या परिषदेमध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे. भारत हा नेहमीच विकसनशील देशांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. ई कॉमर्सवरील शुल्क माफीमुळे होणारे महसुलाचे नुकसान लक्षात घेण्याची गरज यावेळी अधोरेखित भारत करत आहे. भारत हा संतुलित भूमिका घेत जागतिक व्यापारात समता राखण्यावर भर सुद्धा देत आहे. पण ह्या परिषदेसमोर काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत. जसं आपण बघतोय गेले अनेक दिवस अमेरिकेद्वारे घेतले जाणारे जे एकतर्फी निर्णय आहेत, तर हे जे अमेरिकेद्वारे घेतल्याने एकतर्फी निर्णय जे आहेत ही खूप मोठी अडचण बऱ्याच देशांसाठी झालेली आहे. तर त्याच्यावरती सुद्धा चर्चा घडणं आवश्यक आहे आणि ते खूप मोठं आव्हान या परिषदेसमोर असणार आहे. तसंच विकसित आणि विकसनशील देशांमध्ये हे नेहमीच मतभेद होत असतात, तर त्या मतभेदांना सुद्धा कसं सोडवता येईल ह्यासाठी सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे. तर सगळ्यात मोठा मतभेद जो मगाशी आपण म्हटलं की डिजिटल व्यापार आणि शुल्क माफी जी आहे, तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. ते खूप मोठं आव्हान ठरणार आहे. सर्व देशांच्या हिताचा समतोल राखत एकमत साधणे ही या परिषदेची खूप मोठी कसोटी ठरणार आहे. एकंदरीत या जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेचा जो निर्णय आहे त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होणार आहे, जो आपल्याला लवकरच दिसून येईल. आता भारताच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे का? भारताने विकसनशील देशांच्या हिताचे संरक्षण करत ई कॉमर्स शुल्क माफीबाबत सावध भूमिका घेतलेली आहे. देशांतर्गत उद्योग, महसूल आणि डिजिटल सार्वभौमत्व यांचा समतोल राखणे भारताला आवश्यक वाटत आहे, तर तो सुद्धा मुद्दा भारताने धरलेला आहे. त्यामुळे या परिषदेत भारताची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जागतिक व्यापार संघटनेची जे परिषदेतील निर्णय जे आहेत ते भारताच्या व्यापार धोरणावर आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर खूप मोठा प्रभाव पाडणार आहेत. त्यामुळे ह्या जागतिक व्यापार संघटनेची जी ही परिषद आहे ती सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. श्रोतेहो, जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जगभरात इंधन समस्या बिकट बनली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात जास्त फटका भारतासारख्या विकसनशील देशांना बसत आहे. अशा बिकट परिस्थितीत सर्वसंमत तोडगा काढण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची मंत्री परिषद दिलासा देणारी ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.